नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे। आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस। मित्र, मानोरा तहसील मध्ये आलेला आहो कामानिमित्त। त्या ठिकाणी मानोरा तहसील कार्यालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे। मित्र, या ठिकाणी तहसीलदाराचं मेन गेट आहे, त्या ठिकाणी बाजूला पाण्याच्या बॅरियर दिसत आहे। त्या बॅरियर पाशी खाली किती घाणीचं साम्राज्य दिसत आहे आपल्याला। तिथे थुकलेले लोक दिसत आहे आपल्याला, तिथे खर्रे खाऊन थुकलेले दिसत आहे। त्याच्या समोर पुरवठा विभाग आहे, अन्न पुरवठा विभाग आहे। त्या ठिकाणी पाच किती घाणीचे साम्राज्य, ते चहा पिलेले कप बसलेले आहे गेटवर, दरवाजावर, मेन दरवाजावर। आणि त्याच्या समोर दुय्यम निबंधक कार्यालय आहे, लागूनच भीतच लागून आहे 10 फुटाच्या अंतरावर। इकडला रूम हा तिकडचा रूम। त्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्री होतात, व्यवहार होतात। त्या ठिकाणी पहा किती घाणीचं साम्राज्य आहे। जाळ्या पडलेल्या आहेत, जाळ्या त्या खुर्च्यानं पहा, जाळ्या, ते काय म्हणजे कातींचे घर। त्याच्या समोर पहा, समोर जे दिसून राहिलं सगळं घाण पडलेली आहे, घाण। तहसील कार्यालय, मानोरा तहसील कार्यालय घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। याकडे वाशिम जिल्हा अधिकारी साहेबांनी किंवा मंगरुळपीर एसडीओनी, मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे मानोरा तहसीलकडे। प्रत्येक कोणत्यामध्ये त्या ठिकाणी कोतालबुकाच्या नकलीकडचं ऑफिस आहे, त्याला म्हणतो आपण कंट्रोल रूम, त्याला म्हणतो आपण कोतालबुकाच्या नकला भेटते ते रेकॉर्ड रूम। त्या रेकॉर्ड रूमकडे पहा, दिसत आहे आपल्याला। आणि या प्रत्येक ठिकाणी पहा हे भीतीच्या काठानं पहा, भीतीच्या काठा हे लोक चाललेले आहे, हे दिसत आहे आपल्याला। भीतीच्या काठीनं थुकलेलं आहे, झाडलेलं नाही आहे, किती दिवसापासून झाडलं नाही दिसत आहे। मित्र, पहा त्या भीतीच्या काठानं पहा, ते काळे काळे डाग दिसत आहे, ते पाण्याचे डाग दिसत आहे, तिथे कातींचे घर दिसत आहे। किती घाणीचं साम्राज्य झालेलं आहे त्या ठिकाणी मानोरा तहसीलमध्ये। याकडे तहसीलदाराचे दुर्लक्ष होत आहे म्हणावं की काय म्हणावं, तिथे सफाई कामगार नाही म्हणावं, काय म्हणलं जाईल त्याला। तरी त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हा अधिकारी वाशिम, एसडीओ साहेब मंगरुळपीर यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे। घराणेशाही न्यूज चॅनलच्या याच्यावरून न्यूजवरून तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्या आणि मानोरा तहसीलची घाण साफ करा। आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी। अशा हुल्या येते, हुल्या प्रत्यक्षात दुय्यम निबंधक कार्यालयाकडून त्या पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोरून पहा तुम्ही, चहा पिलेले कप त्या ठिकाणी दिसत आहेत। जिथे बॅरियर आहे, पाण्याच्या बॅरियर त्या ठिकाणी खाली खडे थुकलेले दिसत आहे तुम्हाला। खाली मित्र, या घाणीच्या साम्राज्याकडे ताबडतोब दुर्लक्ष करू नये, अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने साफ करण्यात यावे असे घराणेशाही न्यूज चॅनलचे म्हणणे आहे। त्या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे। हा बाहेरचा भाग दिसत आहे तुम्हाला, बाहेरचा भाग मेन हे इकडं, हे बाहेरचा भाग तरी स्वच्छ दिसत आहे, तहसीलच्या बाहेरचा भाग तरी साफ दिसत आहे। मित्र, वर्षा पावसानं साफ झाला म्हणा की काय म्हणा, म्हणून या घाणीचं साम्राज्य ताबडतोब दूर करण्यात यावे, संवाद करण्यात यावे असे घराणेशाही न्यूज चॅनलचे म्हणणे आहे। मित्र, त्या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे। धन्यवाद। सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज दिग्रास।